करीना, करीना मॅडम, त्या दोघी पळाल्या ना तेव्हाच मी त्यांना अडवलं होतं. त्या ढवळे साहेबांनी पण त्यांना समजवलं होतं. आम्हाला वाटलं त्यांना समजलं असेल, पण कधी आमच्या डोळ्यात चुकून पळाल्या आम्हाला कळलंच नाही. नाही, पण असं कसं पळून गेले? तू होतीस ना तिथे? मी फक्त 1 मिनिटासाठी वॉर्ड सोडला आणि तेवढ्याच पळाल्या. त्या फार घाबरल्या होत्या. हे बघ मॅम, अख्खं हॉस्पिटल शोधलं, दोघी कुठेही नाहीयेत. तरी माझा डाऊट होताच दोघींवर. मी बोललो होतो तुम्हाला. आणि त्यात ती करीना आहे ना, तिच्याकडे तर सीटच्या फ्लॅटची चावी आहे. मला 200% गॅरंटी मॅम, हा सगळा ड्रामा आहे ना त्या करीनानीच केला आहे. वाडकर, लगेच असे कन्क्लुजनवर येऊ नका. ॲट एनी कॉस्ट करीना आणि करीनाची आई सापडलीच पाहिजे. मॅडम, करीना आणि तिची आई कुठेच नाहीये. ड्युटीवर कोण होतं तेव्हा? हा, तुम्ही होता ना? काय झोपा काढत होतात का? साहेब, भूक लागली होती म्हणून वडापाव खायला गेलो होतो, तेवढ्यात त्या पळाल्या. थोडी भूक तुम्हाला कंट्रोल करता येत नाही का? जबाबदारी होती ना ती तुमची. नर्स, हे असे कसे पळाले पेशंट्स? सॉरी मॅम. सॉरी काय सॉरी? सॉरी म्हटलं की झालं का सगळं? डॉक्टर, पेशंटवर लक्ष ठेवणं ही तुमची जबाबदारी होती. हा तुमच्या मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. त्या दोघी संशयित होत्या एका मोठ्या केसमध्ये, माहित होतं ना तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही हे वाडकर मॅम, सर एक्सक्यूज प्लीज. वाडकर, वाडकर, आज या हॉस्पिटलमध्ये जेवढे पेशंट्स आहेत ना, त्या सगळ्यांची ट्रीटमेंट तुम्ही करा. मॅम, हां, म्हणजे आज जेवढे काही ऑपरेशन्स, इंजेक्शन्स, सलाईन एक्सेट्रा एक्सेट्रा ते सगळं तुम्ही बघून घे. मॅम मी चेष्टा करते ना. ते डॉक्टरांनाच जमणार ना, शेवटी त्यांची ड्युटी आहे ती. सो मग त्यांना त्यांची ड्युटी करू द्या ना. आपण आपली ड्युटी करूया. त्या दोघींवर लक्ष ठेवणं ही आपली ड्युटी होती ना. मग वाडकर, पोलीस हा जनतेचा मित्र असतो. यू गिव्ह रिस्पेक्ट, यू टेक रिस्पेक्ट. आय एम सॉरी मॅम. यू बेटर बी. आय एम सो सॉरी डॉक्टर. कामाचं ना कधी कधी खूप प्रेशर असतं, त्यामुळे अशी जरा चिडचिड. शेवटी आम्ही सुद्धा माणूसच आहोत. या, आय कॅन अंडरस्टँड. पण एक रिक्वेस्ट होती, मला हॉस्पिटलचे CCTV फुटेज लागते आणि त्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे रेकॉर्ड्स सुद्धा. हां, मी तसं सांगतो सिक्युरिटीला. चला नर्स. ते आता CCTV फुटेज देतील, ते ताब्यात घ्या आणि पोलीस स्टेशनला जा. येस. जमेल ना? जमेल ना? चला. करीना आणि करीनाच्या आईचे फोटोग्राफ सगळे पोलीस स्टेशनमध्ये पाठवा. जिथे दिसतील तिथून ताब्यात घ्यायला सांगा. ओके. आणि हो, त्या दोघी गायब झाल्या आहेत, ही न्यूज मीडियामध्ये लीक होणार नाही, त्याची जबाबदारी घ्या. येस. मॅम मॅम मॅम, करीनाकडून काय माहिती मिळाली? काय झालंय काय तिला? नाही, जरा बरं वाटत नव्हतं म्हणून उपचारासाठी आण. मॅम मॅम मॅम, तिला एवढ्या बंदोबस्तात ठेवण्यामागचं कारण काय? तिच्यावर संशय नाही. मॅम, मग हा पोलीस पहारा का? नो कॉमेंट्स. तुम्ही झाल्या प्रकाराबद्दल काय सांगू शकाल? ऍक्च्युली नो कॉमेंट्स. मॅम, करीना ताब्यात का घेतलं? नो कॉमेंट्स. मॅम, एक प्रश्न. पोलीस करीनाशी कोणालाही बोलू देत नाहीये, याचं नेमकं कारण काय? हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. करीना प्रेग्नंट आहे का? तिचा सिद्धांत छाया याच्या खुनाशी नक्की संबंध काय? तिला एवढा बंदोबस्तात का ठेवण्यात आलेलं आहे? हे आणि असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडलेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येत आहोत. त्यासाठी पाहत रहा लढा वृत्त,
लाईव्ह. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार करीना हॉस्पिटलमधून गायब झाली. करीना कुठे गायब झाली? तिच्या गायब होण्यामागचं नेमकं कारण काय? पोलीस काही लपवण्याचा प्रयत्न करतायत का? पोलीस करीनाला वाचवतायत का? एक साधी भोळी वाटणारी मुलगी खरंच आरोपी असू शकते का? असे एक ना अनेक प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलेत, पण पोलीस त्यावर काहीही बोलायला तयार नाही. सिद्धांत छायाच्या केसमध्ये पोलिसांची भूमिका नक्कीच संशयास्पद आहे, पण सत्य कधी लपून राहत नाही आणि तेच सत्य आम्ही तुमच्यापर्यंत वाटलंच मला. खाली मुंडी पाताळ धुंडी. ही करीना वाटते की साधी मुलगी नाही. हिनंच लुटलं असणार माझ्या सीतला. काळी जादू बिदू काहीतरी केली असणार, त्याशिवाय नाही. नरकात जाणार, नरकात सांगतो. काका, सगळी जुनी पासबुक आहे आणि ATMs ज्याचा आपल्याला पिन माहित नाही. काय उपयोग आहे? काका बस का, म्हणजे हात दुखायला लागलाय माझा. माझ्या पोराचे पैसे लुटताना बरे नाही रे दुखले तुझे हात. करीना 1 लफंगे, तुम्ही 10 लफंगे. तुम्ही दोघांनी पण लुटलंय माझ्या मुलाला. अहो काका, आम्ही खरंच नाही लुटलं सीतला. सीतला जर का कोणी लुटलं असेल ना तर त्या करीनाने. तर काय, गोड गोड बोलून ती सीटच्या पाठीमागे लागायची. कधी गिफ्ट, कधी पैसा, कधी कपडे, सगळं सगळं मागून घ्यायची ती, माहितीये? कोरा चेक पाहिलत ना? एका कामवालीसाठी कोण एवढं करतं का? त्या दोघांचं काही लफडं होतं का रे? खूप चांगले होते सर. माझी आई ना मला कधीच एकटीला नाही सोडत, पण इथे सोडायची. म्हणायची सर देव माणूस आहे, आणि ते खरंच होते. नाही असणारच, त्याशिवाय का ती प्रेग्नंट आहे? ते काय माहित नाही आम्हाला, पण ती जाम गुळ लावायची सीदला. काका, मला ना कधी कधी डाऊट यायचा, पण आपण कसं बोलणार? करीना म्हणजे ना मूर्ती लहान आणि कीर्ती महान. काय रे कुलदीप? तर काय, अहो काका, मी तर किती वेळा सीदला सांगितलं ते कामवालीशी एवढी जवळीक बरी नाही रे, पण ऐकेल तो सीद कसला. देवा देवा, कसला लफडेबाज पोरगा दिलास रे पदरात आमच्या. आम्ही तिकडे चाळीत उपाशी मरत होतो आणि हा इकडं अय्याशी करत होता. नमस्कार. नमस्कार. या 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 या. शेजारी सोसायटीचे सेक्रेटरी, कसं काय येणं केलं आज? ते मेंटेनन्सचे पैसे पाहिजे होते, म्हणजे कसं हिशोब मला बरं पडतं नाही का? काय सांगायचं तू? इथं आयुष्याचा हिशेबच चुकलाय आमचा बंद. पैशांसाठी वणवण करून पाय तुटायला आलेत माझे. 2 पोरं बिचारी पाय चेपून देतात म्हणून मी जिवंत आहे असं समजा. पैसे नाहीये तो माझ्याकडे. बघा, आधीच मी हिशोबात घोळ घालतो असं इथल्या सोसायटीच्या मेंबर्सचं म्हणणं आहे. ते तेवढे मेंटेनन्सचे पैसे देऊन टाका ना, म्हणजे मग मी कसा हिशोब तोंडावर फेकेन त्यांच्या, एकदम क्लिअर. ठेवून देऊ सांगा मला. सोसायटीच्या मेंटेनन्सचे पैसे आहेत ना, ते द्यावेच लागतात, नियम आहे तसा. नियम? छाया, ए छाया, ए छाया, बाहेर येतेस का बाई जरा? आली. नीट बघा त्या माऊलीकडे. या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी एक क्षणभरही थांबलं नाही.
आजपर्यंत याचा तरी जरा विचार करा सेक्रेटरी साहेब. हे बघा, तुम्ही काहीतरी वेगळा विषय काढताय. हे बघा, सोसायटीच्या मेंटेनन्सचे पैसे द्यावेच लागतील. मागे मी तुम्हाला 200 रुपये दिले होते रिक्षासाठी, ते मागितले का मी? हा सोसायटीचा मेंटेनन्स आहे ना, सोसायटीचे पैसे आहेत, माझे नाहीये, ते द्यावेच लागणार. कुठून देऊ पैसे? काय कुठूनही द्या, पण द्या तुम्ही. कुठूनही द्या म्हणजे काय? अरे माझा हसता खेळता मुलगा गमावला मी, त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला? एक निराधार आई बाप आम्ही आणि तुम्ही आम्हाला खंडणी मागताय चक्क. खंडणी? काय कुठले शब्द वापरताय? खंडणी नाही. पैसे पाहिजेतच याचा अर्थ काय होतो? खंडणीच ना. तुम्ही जर आमच्यावर पैशांसाठी प्रेशर आणलं ना तर दुःखात बुडालेली ही माऊली आत्मदहन करेल, जाळून घेईल स्वतःला इथल्या इथं. नाही बघा, हातीच एक प्रकरण घडले, त्याच्यात आणखीन काही नवीन प्रकरण नकोय मला. मी बघतो काय करायचं ते. हा, बघितलं चंगू मंगू, आता काय करून मला पैसे पाहिजेत. पैशाशिवाय काही दुनिया चालत नाही बा. सीटच्या अकाउंटवर थोडेफार आहेत पैसे, पण आपल्याला एटीएम पिनच माहित नाही, काढायचे कसे? ते काही मला माहित नाही. मला पैसे पाहिजेत. देताय का मी जाऊ पोलीस स्टेशनला? सांगा. अहो आम्ही कुठून आणू पैसे? काका, करीनाला एटीएमचा पिन नंबर माहिती आहे. अहो सीटचा जाम विश्वास तिच्यावर. तो काय करायचा, असं एटीएम कार्ड तिला द्यायचं आणि म्हणायचं जा खरेदी कर. मी स्वतः बघितलंय. अहो पण करीना कुठे आहे? ती तर गायब झाली. पण काका, आता करीना मिळाली तर पैसे मिळतील. आता करीना पाताळात जरी लपलेली असेल ना तरी मी तिला हुडकून काढणार. कुठे गेली ही करीना? कुठेच दिसत नाहीये. हो ना, कोणत्या दरवाजानं बाहेर गेल्याचे दिसत नाहीये. हॉस्पिटलमध्ये सुद्धा दिसत नाहीये. या हॉस्पिटलच्या सर्व एंट्री एक्झिट्स कव्हर केल्यात ना? तुम्ही चेक केलंय ढवळे? होय मॅडम, मी खात्री केले. हॉस्पिटलच्या सगळ्या एंट्री एक्झिट वर कॅमेरे लागलेत. ओके. मग ही करीना गेली कशी? सॉरी मॅडम, पण तो डॉक्टर देखील या दोघींना सामील असणार. नक्कीच. वाडकर, या डॉक्टरचा काय संबंध आहे? मॅम, या दोघी वाटतात तेवढ्या साध्या सरळ नाहीयेत. ही लोक कशी असतात ना, पैशासाठी कोणत्याही थराला जातात. मला तर वाटतंय हॉस्पिटलमधून बाहेर पडायचं म्हणून वेगळा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी डॉक्टरला देखील पैसे चारले असणार. कशी गायब झाली? कुठे गेली? गुड मॉर्निंग इंडिया. सकाळचे 7 वाजलेत पण संजना मॅडम अजून झोपेतून उठलेल्या नाहीयेत. उठा उठा उठा. मोबाईल बघायची वेळ झाली, सोशल मीडियावर जायची वेळ झाली, कॉफी प्यायची वेळ झाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पण तुम्ही माझे फोटो का काढताय? पोस्टर म्हणजे एक मिनिट. थँक्यू. पोस्टर छापायचे आहेत. लोकांना कळायला नको का सिद्धांत छायाची खुनी कोण आहे ते? साहेब, जोक मारा मैं. मी कशाला तुझे पोस्टर? हा? तू तो मेरा फूल है. हा? मला फार भीती वाटते साहेब. तुमचं कसं आहे? तुम्ही मोठी लोक, पॉलिटिकल बॅकग्राऊंड,
तुम्हाला काहीच होणार नाही. मीच अडकीन. तू अडकली म्हणजे मी अडकलो. तुला कसं काय अडकून देईन मी? तुला या प्रकरणातनं सही सलामत बाहेर काढण्याचा प्लॅन तयार आहे माझा. कॉफी घेणार तू? हा. तू आरामात बसून राहा. आज मी कॉफी मागवणार. हो पण ती कामवाली आली नसेल. आली आहे, कामवाली आली आहे. अरे जरा कॉफी पाठवून द्या रे. हाय. हॅलो मॅडम. तुम्ही खूप छान दिसताय आणि ओढणी फार छान आहे. करीनाला हा ड्रेस आणि ओढणी खूप आवडली आहे. मला पण तिच्यासाठी घ्यायची. कॉफी तयार आहे. करीना इथे? हिचं नाव पण मीडियामध्ये आलंय. ही इथं कशी? तोच तर माझा प्लॅन आहे. म्हणजे मुलं, देवाघरची फुलं, खोटं कधीच बोलत नाहीत. बाळात्वता गेलीस तरी चालेल. चला, कॉफी घेतल्या की माणूस कसा एकदम फ्रेश होऊन जातो. ठीक आहे. साहेब, करीना इकडे. हे करीना काय बोलणार हे मी ठरवलंय. तू फक्त तिला बोलायला तयार करायचं, ट्रेन करायचं. ऍक्टिंग सगळं स्क्रिप्ट तयार आहे. तू हे सगळं तिच्याकडनं फक्त करून घ्यायचं. मुलं देवाघरची फुलं असतात, खोटं कधीच बोलत नाहीत. आणि हे फूल आपल्याला पाहिजे ते बोललं की प्रॉब्लेमच नाही. आपण तुला सुटायचं आहे ना या प्रकरणातनं? हो. ती रेवती बोरकर आपल्या दोघांपर्यंत कधीही पोहोचू शकते आणि तिला थांबवणार ही करीना. राजन पर्वतीला राग कधीच येत नाही. म्हणाला तर जात नाही हे त्या रेवती बोरकरला कळलं पाहिजे. मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डवळे, डवळे. काय चाललंय? एवढी झोप येत असेल तर घरी जाऊन झोपा. नाही मॅडम, रात्रभर सीसीटीव्ही फुटेज चेक करत होतो ना, म्हणून झोप लागली. कशाला? आपण काल रात्री चेक केलं होतं. नाही पण मॅडम, नजर चुकीने एखादी गोष्ट राहू शकते. मग सापडली का काही? नाही अजून. मग चहा प्या ना तर घरी जाऊन झोप. मॅडम, मी सगळं पाहिलंय, काही उपयोग नाही. तरी डोळे, नजर चुकीने काय राहिलं असेल का बघते. तुम्ही जा चहा पिऊन.
मॅडम काही सापडलं का? येस, ढवळे, करीना या ॲम्ब्युलन्स मधनं बाहेर पडली. सगळ्या गाड्यांची इन अँड आउट एंट्री या रजिस्टर मध्ये आहे, पण या ॲम्ब्युलन्सचा जो नंबर आहे ना त्याची एंट्री कुठेच नाही. म्हणजेच या ॲम्ब्युलन्स मधनं ती गेली. ही ॲम्ब्युलन्स शोधा, म्हणजे करीना सापडणार. येस मॅम. आम्ही गरीब आहोत, हातावर पोट आहे आमचं, आणि आता हाताला काम नाही. उपाशी मरायचा टाइम आलाय आमच्यावर. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. काय चुकलं आमचं? कोणत्या चुकीची शिक्षा मिळते आम्हाला? आम्ही इमाने इतबारे सिद्धांत छायाकडे काम केलं. एक पैसा पण कधी फुकट घेतला नाही. जे काही मिळवलं ते कष्ट करून मिळवलं. तरी पोलीस आमच्यावर असा दबाव का आणतायत? पोलिसांना तपास करता येत नाही, पुण्याला हुडकता येत नाहीये म्हणून आम्हा गरिबांचा का बळी? रेवती बोरकर मॅडमनी आम्हाला खुनाचा गुन्हा कबूल करायला सांगितलं. त्यांनी आम्हाला बळजबरीनं दवाखान्यात कोंडून ठेवलं होतं. खून केला म्हणून कबूल करा असं धमक्या दिल्या. आम्ही कसा बसा जीव वाचवून दवाखान्यातून निसटून आलो. आता आम्हाला न्याय पाहिजे. रेवती बोरकरांपासून आमच्या जीवाला धोका आहे. हात जोडते मी, वाचवा आम्हाला. परफेक्ट, रावास एकदम. आता जर हेच सगळं करीना बोलेल तर खूप मस्त होईल. इम्पॅक्ट पडेल. ही लहान आहे, हिला नाही जमणार मॅडम. तिला जमवावं लागेल मावशी. हे मुलं म्हणजे देवाघरची फुलं. ती कधी खोटं बोलत नाही. काय करीना, बोल तू. अहो हे काय करताय तुम्ही? एक तर तुम्ही दवाखान्यातून बळच इथे घेऊन आलात, आणि आता वर हे असं. मावशी, हे जे काय करतोय ते तुमच्या फायद्यासाठीच करतोय. आणि आय रिअली केअर अबाउट करीना, म्हणून हे सगळं करते. म्हणजे करीनाची काळजी आहे मॅडम ना, म्हणून सगळं करतायत ते. करीना, आईला सांग ना, तुला ती ओढणी आवडली होती म्हणून तुला दिली होती की नाही मी? आय रिअली लाईक हर, म्हणून तिच्यासाठी करतेय मी हे. आणि पोलीस तुमच्यावर गुन्हा कबूल करायला प्रेशर आणतायत असं जर तुम्ही सांगितलं तर तुमची सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे बघा मावशी, जसं करीनाचं नाव मीडियामध्ये येत आहे तसं माझंही येत आहे. मला एवढा त्रास होतोय तर तुम्हाला केवढा त्रास होत असेल हे कळतंय मला. आता आम्हाला कोणी काम पण देणार नाही, आणि पुन्हा तुम्ही असं बोलायला लावताय. पोलीस आमचं काय करतील माहितीये का? पोलिसाचं काय टेन्शन घेऊ नका, त्याची जिम्मेदारी माझी. मावशी, जरा विचार करा. करीना प्रेग्नेंट आहे असे रूमर्स पसरलेत. हो, अफवा पसरवल्यात सगळीकडे. आता तुम्हीच मला सांगा, किती बदनामी होती याची. आता हिचं लग्न कसं होणार? आणि कामच मिळालं नाही तर जगणार कसे आहात तुम्ही? हे बघा मावशी, जर तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना तर तुमच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. हे मावशी, तू एक काम कर, तुझ्या पोरीला बोलतं कर. ती एकदा बोलली ना सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह. पुढची गॅरंटी माझी. काय करीना, बोलशील ना तू?
आईस आई मी खोटं कसं बोलू ग? बोलावं लागणार करीना. तुझ्या आईला किती टेन्शन आलंय बघ. बघ तिला तुझी किती काळजी आहे. मग तू तिची काळजी नको का करायला? तुझ्या आईसाठी बोल. तू जर बोललीस तर तुझं नाव मीडियामध्ये अजिबात येणार नाही. पैशांचा काहीच प्रॉब्लेम नाही. तुला जर गरज पडली तर तू मला सांग, मी हेल्प करीन तुझी. पण प्लीज तुझ्या आईसाठी आता तरी बोल. प्लीज बोल करीना. करीना माझ्यासाठी बोल. बर तुझ्यासाठी बोल. ऍटलीस्ट आईसाठी तरी बोल ग. प्लीज करीना, आय बेग यू. प्लीज हो बोल. हे करीना, हो बोल की. मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना 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 नाही ना नाही ना रसिक छाया, माझा कलरचा पाऊच त्या घरात विसरलीस की काय? ऐकतेस का? ए बाबा, मंजुळ मधुरा कामिनी चंगू मंगू, कुठे रे बाबा तुम्ही? बर अरे कुठे निघालात? केलंस गोळ? अरे घरातला करता पुरुष काही महत्वाच्या कामगिरीवर निघाला तर त्याला असं विचारू नये कुठे निघाल. कामं होत नाहीत. निघालोय त्या करीनाला शोधायला. तर तिला कशाला त्रास देताय तुम्ही? त्या पोरीनं तुझ्या मुलाला लुटलंय. माहितीये ना तिच्या घरात काय काय सापडलं ते? आपल्या सिद्धने दिलंय हो तिला सगळं. हो, आई बापाला उपाशी ठेवून तिलाच बरं दिलं. सगळं वसूल करणार आहे मी, तिच्याकडनं सोडणार नाही. अहो, तुम्हाला काही दया माया वगैरे आहे की नाही? आधीच त्या पोरीवर भलते सलते आरोप होत आहेत आणि तुम्ही आता तिला पैशांसाठी त्रास देणार आहात. एकतर आपल्या पोटचा पोरगा गमावून बसलाच आहात तुम्ही आणि त्या तिच्या मागे लागलात. आपल्या पोटचा पोरगा आपल्याला कायमचा सोडून गेलाय. कायमचा सोडून गेलाय आपल्याला. कळतंय का तुम्हाला? आणि काय तुम्ही ते सारखं पैसा 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 करत बसलात? सावकाश सावकाश सावकाश. अगं काय असं त्रास करून घेते स्वतःला आणि मग नंतर आजारी पडतेस. काय मिळतं तुला? काय तुझं माणुसकी माणुसकी चाललंय ना? व्यर्थ आहे ते जग. किती स्वार्थी झालंय माहितीये की नाही तुला? पैशांशिवाय कुणीही विचारत नाही. नुसता वृक्ष व्यवहार चालतो या जगात. माणुसकी म्हणजे ना त्या तुझ्या मृगजळासारखं आहे सगळं. मृगजळ माहितीये का तुला? मृगजळ असतं ते. पाणी आहे पाणी आहे असं वाटतं म्हणून हरिण फसतं, धावत जातं, तिथं गेल्यावर कळतं खरखट आहे नुसता. माणुसकी पाझर सगळं झूट आहे. पैसा नसेल तर अक्षरशः रखरखाट असतो आयुष्यात. समजून घे जरा. जा, गोड बोलायची तर काही सोय राहिलेली नाही.
बघ तुझा मुलगा किती रडवतोय तुला, ओके नाही? का तुमचा मुलगा नाही का तो? काय केलं त्यानं माझ्यासाठी मुलगा म्हणून? तू आता तो विषय काढू नको, माझ्या डोक्याला त्रास देऊ नको. आधीच त्या चंगोमंगोनी मला खूप त्रास दिलेला आहे. तू घरात पडून राहा. मी आज करीनाला शोधणार म्हणजे शोधणार. चल येतो ग बाई. अरे बोलणार रे, किती वेळा विचारायचं ना तेच तेच. कुठे सोडलंस त्या करीनाला? हो मॅडम, मला खरंच माहित नाही हो कोण करीना. अरे एक गोरीपान लुकडी मुलगी, तिच्यासोबत तिची आई पण होती हॉस्पिटलला, आठवतंय का काही? इकडे बस, विसरला असेल तो. कुठं दाखव त्याला. ही बघ, हे बघ. नाही हो मॅडम, हो मी यांना कधी बघितलं सुद्धा नाही. हो ओळखत पण नाही हो मी त्यांना. मॅडम काही बोलला का? बोलेल, हा तर बोलेलच. नीट आठव. नाही पाहिलं? बर. हे काय आठवत काय? मॅडम तेच ना, मागे एकदा एक गुन्हेगार तुमच्याशी खोटं बोलला, त्याला श्वासच घेता येणार, त्यावेळी हेच लावलं होतं त्याच्या तोंडाला. हेच ना? हो. अरे हे सुद्धा आहे. हे आठवतंय का? मॅडम हे तेच आहे ना? मागच्या वेळेला एक गुन्हेगार याच्यासारखंच बोलत नव्हता, हे लावलं, लाले लाल होत होता नुसता. रक्त चढवावं लागलं होतं ना त्यावेळी, पण मॅडम बोलला नाही म्हणून रक्त का चढवावं लागलं त्याला? तुम्ही दोघे विसरला असाल तर परत बघायचंय का? मॅडम प्लीज दाखव ना एकदा. एकदा हो दे उद्या. तुला बघायचं? नाही हो मॅडम, नाही हो मॅडम. काय करताय मॅडम? काय करताय तुम्ही? हो नका. हो मॅडम, सांगतो खरं सांगतो, सगळं खरं सांगतो मॅडम. मॅडम खरं सांगतो मॅडम. तर बोल पटापट. रॉकी बाबा, रॉकी बाबा, कम ऑन रॉकी बाबा, कम ऑन बाबा. आता फोर. हा आता फोर. कम ऑन रॉकी बाबा, रॉकी बाबा. रॉकी बाबा, चला पस चौका पाहिजे. बोल. रॉकी बाबा आला बघा, आला. बोल. रॉकी 6 बघ आला बघ. यार रॉकी बाबा आवडतात. काय रे, काय झालं? मी बोल झालो. तू बोल्ड झालास तरी मी बोल्ड झालो असं बोलायचं नाही. मग तूच सांग. वाऱ्याने पडला. करेक्ट. होय साहेब, वाऱ्यानंच पडलाय. वाऱ्यानं पडला स्टंप. हे घे. फोर बसला पाहिजे, नाहीतर तू बोल्ड होशील. कळलं? टाक. काय रे रॉकी बाळा, काय? तुम्हाला देवबाप्पा शिक्षा करणार, फाशी देणार. नाही रे, कोणी सांग. गुंडांना पोलीस पकडत असतात, मी गुंड आहे का? पण मला
शाळेत सगळे गुंडाचा मुलगा म्हणतात. मग त्यांना विचारायचं तुम्ही पोलिसांची पोरं आहेत का? तुम्हाला खरंच पकडणार नाही ना? कशी पकडतील सांग. ते बघ, आवाज पण केला. उद्या परत आला तर? तू घाबरू नको, मी बरोबर बंदोबस्त करतो त्यांचा. हा बोला सर. अरे झालं का बंदोबस्त? हो साहेब, सगळा बंदोबस्त झालेला आहे. करा सांगितलं तसं. होय सर. बघ, तुला घाबरवणाऱ्या देवबाप्पाचाच मी बंदोबस्त केलाय. देवबाप्पालाच आता शिक्षा होणार, कारण ती देवबाप्पा नाहीच आहे. कळलं? काय कुठे? मॅडम मी त्या दोघींना तिथेच सोडलं होतं. पुढचं मला खरंच काही माहित नाही हो मॅडम. या चल. मॅडम कोणच नाही तिकडे. काय? हो मॅडम, मी खरंच त्यांना तिथे सोडलं होतं. मला खरंच काही माहित नाही हो पुढचं. हे नक्की सांग. अहो साहेब, खरं सांगतोय साहेब मी. हे गेली असेल करीना. हो पण काही आले नाही. ओके ओके चालेल, ठीक आहे, मी कळवतो. ओके. हॅलो. हाय. बाय कशाला बोलवली ही प्रेस कॉन्फरन्स? सिद्धांत छायाच्या केस बद्दल आहे बहुत. काहीतरी मोठा खुलासा होणार आहे असंच कळलंय. पण प्रेस मध्ये बोलणार कोण? कोणी बोलवली ही प्रेस कॉन्फरन्स? माहित नाही, आमच्या सिनियरनी सांगितलं कव्हर करायला आणि आम्ही आलो. तर पण ना कुठे पण पाठवतात आपल्याला, काहीच माहित नाही प्रेस बद्दल. नाही, आज इथे काहीतरी मोठा धमाका होणार आहे ना. त्याशिवाय सर असं पाठवणार नाहीत आपण. ही तर गायब झाली होती ना.